नमस्कार, मी अलका. माझ्या मुरंबा या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक स्टार्टरचा प्रकार करतेय. मी करतेय चिली पनीर किंवा पनीर चिली काही म्हणू शकता तुम्ही. तर पनीर चिलीला काय काय लागणार आहे, काय काय इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आणि कसं काय ते करायचं आहे ते आपण प्रथम बघूया. आपण पनीर चिली करतोय म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पाहिजे पनीर. इथे मी पनीर घेतलंय, 200 ग्रॅम पनीर आहे. ते मलाई पनीर घेतलंय. ते पनीर पॅकेटचं घेतलंय, बाहेर मिळतं ते. ते आपण कट केल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चौकोनी असे त्याचे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. नंतर घेतली आहे मी हिरवी कांद्याची पात. नंतर मिरच्यांचे तुकडे बारीक असे चिरून घेतलेत. आलं किसून घेतले. लसूण बरीचशी लागणार आहे, ती बारीक कट करून घेतली आहे. कॅप्सिकम घेतली आहे, मोठे तुकडे घेतलेत करून स्वच्छ धुवून. नंतर पातीच्या कांद्याचे कांदा आहे, तो अख्खा घेतला आहे. नंतर एक कांदा मोठा, त्याचे पण असे डाईस करून घेतले चौकोनी तुकडे. मग लागणार आहे आपल्याला मीठ चवीप्रमाणे. नंतर सोया सॉस आणि रेड चिली सॉस. नंतर कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, थोडंसं तिखट लागणार आहे. एवढे सगळे पदार्थ आपल्याला चिली पनीर करायला लागणार आहे. आता बघूया कसं काय करायचं आहे ते. आपण हे पनीर पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊया. तुकडे याचे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीपुरेसं. थोडंसं तिखट, जास्त नाही घालायचं. आपल्याला चवीप्रमाणे जेवढं तुम्हाला तिखट मीठ हवं त्याप्रमाणे घालायचं. आणि आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे, 2-3 चमचे तरी लागेल. पसरून घालायचं आहे. हे थोडंसं आपण लावून घेऊया. चमच्याने ढवळलं तरी चालेल, फक्त तुटलं नाही पाहिजे हे बघायला पाहिजे. लागलं आहे, चांगलं लागलं जाते. पुष्कळ झालं आहे पनीर. हे सगळं आपण याला लावून घेऊया. हे बघा, 1 चमचा थोडंसं पाणी घालते, म्हणजे ते सगळं आपल्याला चिकटेल त्याच्यात. थोडंसं तिखट कमी वाटतंय मला, तिखट थोडंसं घालून घेते. थोडंसं लावून घ्यायचं. हे बघा, पनीर मॅरिनेट केलं आहे व्यवस्थित, त्याला लागलं आहे मीठ आणि तिखट मी जे गेलो होतं आणि कॉर्नफ्लॉवर छान सुट्टा सुट्टा झाला आहे बघा. आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे मोठ्या फ्लेमवरती, चांगलं कडकडीत तेल तापवून मग मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे या सगळ्या भाज्या, याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे. नंतर आलं लसूण हे आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. आणखीन नंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी करायची आहे, ती मग मी करून घेते. आता मोठ्या गॅसवरती मी हे पनीरचे तुकडे तळून घेते. छोट्या कढईत तेल घेतलं आहे. आता बघूया हे तापलं आहे का. चांगलं तापलं आहे, गोड आलं बघा. आता मी पनीरचे तुकडे घेते, ते टाकते. आता हे पनीरचे तुकडे बारीक गॅस करून काढून घ्यायचे. थोडंसं झाल्यावरती हलवायचं म्हणजे चिकटणार नाही. मग काढून घ्यायचे. हे पनीरचे तुकडे आपण नुसतं कोरडं कॉर्नफ्लॉवर लावून जे मॅरिनेट केलं आहे ना, त्यांनी काय होतं की ते छान चिकटतं आणि चांगलं लागतं त्याला, कुरकुरीत तळलं जातं. हे बघा छान. हे बघा, मी आधीचे तळलेले बघा, अगदी कोरडे कुरकुरीत, वरनं कुरकुरीत आणि आतमध्ये ते मऊ असणार. आणि जर तुम्ही स्लरी करून त्याच्यामध्ये डिप करून जर पनीर घेतलं तर ते स्लरीचा भाग वेगळा होतो आणि पनीरचा भाग वेगळा होतो आणि मग ते व्यवस्थित नाही तळले जात. हे बघा, असं उलटं पलटं करून व्यवस्थित तळून घ्यायचं. आणि हे जे तेल उरेल तळलेलं, हे तेल पुन्हा तळणीला नाही वापरायचं, तुम्ही भाज्यांसाठी ते वापरू शकता. त्यात मी व्यवस्थित सगळे कुरकुरीत होईस्तर तळून काढून घेते. मग आपल्याला एकीकडे गॅसवरती आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची, ती करून घेते. ते काढून घेते. आता झाले. हे बघा, तेल तापलं आहे, थोडं बारीक करते. थोडंसं किसलेलं लसूण, एक 2-3 मिरच्यांचे तुकडे, थोडा लसूण आणखीन. आधी मी किसलेलं आलं टाकलं आणि मिरच्यांचे तुकडे टाकले.
आता तुकडे टाकते लसणीचे बारीक बारीक केलेले. हे सगळं आपण परतून घेऊया. हे सगळं मोठं गॅसवर करायचं आहे. हा छोटा कांदा आहे ना हिरवा, तो आधी टाकून घेते. मग आपण ते कांद्याचे डाईस केले ते टाकून घेते. हे सगळं परतून घ्यायचे. लगेच आता कॅप्सिकमचे तुकडे टाकते डाईस त्याचे, परतून घेऊया आपण. आता हे पातीचा कांदा थोडा अर्धा टाकून घेऊया. हाय फ्लेमवरती सगळं हे करून घ्यायचं आहे. मग थोडंसं मीठ, मग जास्त नाही टाकायचं कारण आपण सोया सॉस टाकणार आहोत, त्याच्यामध्ये मीठ आहे. नंतर आपण पनीर जे मॅरिनेट केलं आहे त्याच्यामध्ये पण आहे. आता आपल्याला लागणार आहे रेड चिली सॉस, हा टाकून घ्यायचा आहे. सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. हां, हे बघा हाय फ्लेमवरती चांगलं परतलं गेलं. आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 टेबलस्पून घेतलं मी. त्याची स्लरी बनवली आहे. थोडासा बारीक करते गॅस. मग ती स्लरी घालून आपण मग पुन्हा हे करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. ती स्लरी जरा ढवळून घेऊया. ती बघा ही घातली याच्यामध्ये. आता जसं तुम्हाला घट्ट हवं, कोरडं हवं तर जास्त आटवायचं. आता हे थोडंसं आता मंद गॅसवरती शिजेस्तवर हलवायचं आहे ते. हे बघा कॉर्नफ्लॉवरनी चांगलं त्याचं घट्ट झालं आहे. हे कोरडंच असतं कारण स्टार्टर म्हणून आपण वापरतो ना. आपल्याला ग्रेव्ही जर जास्त हवी असेल तर अर्धा बाऊल पाणी टाकायचं. पण माझ्या मते हे कोरडं व्यवस्थित आहे. आता हे सगळे पनीरचे तुकडे ह्याच्यात टाकून घेते आणि हलक्या हाताने हे सगळे हे करायचं. बारीक करते गॅस. हे बघा झालं आहे, कोरडं झालं आहे छान. आता वरून पातीचा कांदा थोडासा घालूया आणि आता सर्विंग बाउलमध्ये मी सर्व करते. हां, हे बघा स्टार्टर आहे ना, म्हणजे आपण असं काढून घेऊया पनीर. असे कोरडे आणि छान झालेत बघा. हे बघा चिली पनीर स्टार्टर तयार आहे. हे बघा किती सॉफ्ट आहे बघा. अजिबात जळलेलं नाही आहे आणि सॉफ्ट आहे एकदम पनीर आणि वरून कुरकुरीत आहे. हे बघा पनीरचे मी तळलं, त्याच्यात 1-2 टिप्स आहेत की पनीर तळल्यावरती खूप जण म्हणतात की ते वितळतं किंवा मग ते कढईला खाली चिकटतं. पण तुम्ही तेल व्यवस्थित जर तापून घेतलं असेल तर पनीर अजिबात, तुम्ही दाखवलं मी तुम्हाला, अजिबात चिकटत नाही. छान क्रिस्पी तळून होतं. आणि दुसरं म्हणजे की तुम्ही कॉर्नफ्लॉवर कोरडं टाकून त्याला मॅरिनेट केलं तर ते अजिबातच चिकटत नाही. स्लरी करून जर तुम्ही त्याच्यामध्ये डिप करून जर केलं तर वेगळं होतं. ते थोडंसं चिवट लागतं किंवा त्याचा स्लरीचा भाग आहे म्हणजे भजी आपण करतो, वरचं कवर निघून जातं कधी कधी, तशा तऱ्हेनं होऊ शकतं. तर अशा तऱ्हेनं पनीर तळून घेऊन इतर भाज्या आपण घालतो, कॅप्सिकम किंवा इतर आलं लसूण पेस्ट आणि चिली, हे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं. तुम्हाला तिखट किती हवं, मीठ कसं हवं, नंतर आंबट गोड कसं हवं त्याप्रमाणे घालायचं आहे. तर हा जे काय व्हिडिओ आहे कसा काय वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.